हॅलो एव्हरीवन, सरूज किचन अँड बेकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी खूप खूप दिवसानंतर स्वागत आहे. ॲक्च्युली मी 6 महिन्यानंतर परत येते आणि त्याचं कारण असं आहे, तर मी आता बनवते ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट बनवता बनवता तुमच्याशी बोलू म्हटलं. तर मी ना माझं दूध काउंटर आहे हे सगळ्यांना माहिती. तर मी अजून सेकंड एक बिझनेस चालू केलेला आहे. मी किराणा स्टोअर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आणि दूध काउंटरमध्ये इतकी बिझी झालेली आहे की मला यूट्यूबचे व्हिडिओ, कुकिंगचे व्हिडिओ शूट करायला वेळ मिळत नाही. प्लस घरातलं पण भरपूर सारं काम आहे आणि हा माझा छंद होता, छंद आहे माझा. आणि कुकिंग चॅनल माझं स्वप्न होतं की यूट्यूबवरती माझं स्वतःचं कुकिंग चॅनल असावं. त्याच्यावरती छान मला प्रतिसाद, व्ह्यूज वगैरे सगळं खूप छान आलेलं आहे आणि सबस्क्राईब पण माझे छान वाढत होते. पण ना माझ्या बाबतीत ना एक गोष्ट आहे की जिथंही कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा मी उतरते तिथे माझं जेव्हा ग्रो अप व्हायला लागतं ना, तेव्हा काही ना काही मध्ये होतं आणि ती लिंक माझी तुटली जाते. तर आता खूप दिवसानंतर मला परत असं वाटतंय की नाही यार, मी एवढी मेहनत घेतली होती ना, तर आणि का बरं असं अर्धवटच सोडायचं. तर मी परत आता माझे व्हिडिओज जे आहेत ते मी अपलोड करणार आहे. मला जसं शक्य आहे तसा मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे माझं दूध काउंटर, माझं किराणा स्टोअर प्लस घरातलं करून मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करते आणि मला माहीत आहे की तुम्ही आधीही मला साथ देत होता आणि आताही मला साथ देणारच तुम्ही नक्कीच. आणि मीही तुमच्यासाठी छान छान व्हिडिओज वगैरे घेऊन येत जाईल. पण मला जसं जसं वेळ मिळेल ना तसं तसं मी येत जाईल. तर आता ब्रेकफास्ट आपला रेडी झालेला आहे. मला शॉपवर जायचं आहे. तर मी झटकीपट एकदम नाश्ता बनवला आहे आणि अशाच झटकीपट रेसिपीज मी घेऊन येईल तुमच्यासाठी. आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान मला म्हणजे सपोर्ट केलेला आहे आणि तोच सपोर्ट मला गमवायचा नाही आहे, म्हणून मी परत म्हणजे कमबॅक करते आणि छानपैकी रेसिपी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. आता मी पटपट ब्रेकफास्ट करते आणि निघते. तुम्ही लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या नाश्ता करायला आणि माझ्या चॅनेलला खरंच सबस्क्राईब